हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या हद्दीतील गायरानमधील गट नंबर 113 ब मधील काही जमीन मालकी हक्कात तर काही जमीन 30 वर्षांसाठी नाममात्र ₹1 भाडे करारावर अशी एकूण 7.5 एकर जमीन अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. याबाबतची नोंदही 7/12 पत्रकी झाली होती. ही माहिती गावात समजताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली नोंद रद्द करावी आणि पुन्हा जमीन गावच्या ताब्यात द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 300 कोटी रुपये किमतीची जमीन हडप करणाऱ्या संस्थेच्या विरोधात ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. 15 ऑगस्टला सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या साखळी उपोषणामध्ये राजहंस भुजिंगे यांनी डोक्याला कफन बांधून सहभाग घेतला. माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आजच्या उपोषणात सरपंच सचिन कांबळे, बाबासाहेब दबडे, सचिन मस्के, विनायक पाटील आणि जावेद कुरणे सहभागी झालेत. 24 तासानंतर ग्रामस्थ टप्प्याटप्प्यानं उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवले असून त्यांच्याबाबत संशय निर्माण होतोय. दरम्यान संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मोबाईलवर 2 दिवसांपूर्वी धमकीचा स्टेटस ठेवला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली होती. संबंधित संस्थाचालकाकडून आंदोलकांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि कृती समितीनं कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.